हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया पोटॅटो चीज बॉलची रेसिपी। एकदम इझी रेसिपी आहे। बाहेरून एकदम क्रंची आणि आतमधून एकदम सॉफ्ट बनून तयार होतात आणि टेस्टला तर खूपच छान लागतात। आणि हे बघा, दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा एकदम सॉफ्ट राहतात। हे बघा, टेस्टला खूपच छान असतात आणि एकदम इझी रेसिपी आहे। चला तर बनवूया। इथे मी 4 बटाटा घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत। आता ते थंड करून किसणीवर किसून घ्यायचे आहेत। तर तुम्ही हाताने मॅश करून घेतले तरी चालेल, मी ते किसणीवर किसून घेत आहे। तर हे सर्व बटाटा आता मी किसून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी मैदा ॲड करत आहे। थोडंसं किंचित मीठ, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। आणि हे मी चिली फ्लेक्स आणले होते, ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत, असले तर ॲड करायचं, त्याच्याने सुद्धा खूप छान टेस्ट येतो, म्हणजे थोडासा तिखट जसा फ्लेवर येतो। आता हे छान असं मळून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट गोळा बनवून तयार करायचा आहे। हे बघा, तुम्हाला जर वाटलं की मिश्रण चिकट आहे तर थोडासा मैदा अजून ॲड केला तरी चालेल। हे बघा, असं छान असा डो तयार करायचा आहे। आता आपल्याला ब्रेड क्रम्स पाहिजे, तर मी इथे फ्रेश ब्रेड घेतलेले आहेत। ते छोटे छोटे असे पीसमध्ये कट करून मिक्सरमध्ये ॲड करायचे आहेत आणि फिरवून घ्यायचे आहेत। छोटे छोटे असे कट केले ना तर छान असे ब्रेड क्रम्स बनून तयार होतात। तर आता हे बघा, आपले फ्रेश ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत। हे बघा, तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। आणि मला जरा कमी वाटत होते म्हणून मी अजून 2 ब्रेड घेतलेले आणि अजून थोडेसे ब्रेड क्रम्स तयार करून घेतले। हे बघा, आता हे साईडला ठेवायचं आहे आणि हा तामझाम सर्व साफ करून घ्यायचा आहे। आता आपल्याला मैद्याचा घोल बनवायचा आहे, तर थोडंसं मैदा घ्यायचं आहे, त्यामध्ये मोजकंच पाणी ॲड करायचं आहे। मला मोजकंच पाणी ॲड करायचं होतं, पण ते पटकन हातातून एकदाच पाणी निसटलं। पण हे ईश्वर बोले तर एकदम परफेक्ट झालं प्रमाण। हे बघा, कमी सुद्धा नाही आणि जास्त सुद्धा नाही, एकदम परफेक्ट पाणी पडला आणि आपल्याला इतकाच जाडसर घोल बनवायचा आहे। हे बघा, आता इथे मी अमूल चीज घेतलेले आहेत। तुम्ही इथे मोझरेला चीज घेतलं तरी चालेल, पण मी इथे मोझरेला चीज यूज करत नाहीये, मी इथे अमूल चीज यूज करत आहे। आणि आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे क्यूब्स कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे 1-1 इंच इतके छोटे क्यूब्स कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही मोझरेला चीज घेतला ना तर ते असे कट करून ते असे छोटे छोटे येतात। आणि ते कसं पिझ्झा असते ना, पिझ्झामध्ये कसं ते एकदम काय सांगतात त्याला, पिझ्झामध्ये कसं ते एकदम चीज निघते तसं असते। पण हे मी अमूल चीज घेतलेलं आहे, मोझरेला चीज यूज केलेलं नाही आहे। ठीक आहे, तुमच्यावर आहे, ते कोणते सुद्धा चीज यूज करू शकतात। आता तिथे मी 12 चीज क्यूब कट करून घेतलेले आहेत। तर आपल्याला आता हे बटाट्याचे लगद्याचे सुद्धा 12 बॉल बनवायचे आहेत। तर हे बघा, 12 बॉल बनवून तयार केलेले आहेत मी। तर आता एक बॉल घ्यायचा आहे, वाटी जशी बनवायची, आणि त्यामध्ये चीज क्यूब्स ॲड करायचं आहे आणि पॅक करायचं आहे। हे बघा, लाडू बनवून घ्यायचं आहे, एकदम आसानीने होते। थोडंसं तुम्ही हाताला तेल लावलं तरी चालेल, एकदम आसानीने होते। हे बघा, अशी वाटी बनवून घ्यायची आहे छोटीशी, त्यामध्ये क्यूब्स ॲड करायचं आहे आणि असं पॅक करून घ्यायचं आहे आणि असं छोटासा बॉल जसा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, एकदम आसानीने बनवून तयार होते। आता हे सर्व असेच बॉल आपण बनवून घेऊया। आता सर्व बॉल बनवून तयार आहेत। आता काय करायचं, हे मैद्याचं मिश्रण घ्यायचं आहे आणि ब्रेड क्रम्स घ्यायचे आहेत। आता एक बॉल घ्यायचा आहे, ते मैद्याच्या मिश्रणमध्ये डिप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्समध्ये ॲड करायचं आहे। हे बघा, छान अशी कोटिंग करून घ्यायची आहे। आता ब्रेड क्रम्समध्ये ॲड करायचं आहे आणि छान असा बॉल बनून तयार होणार आहे आपला। हे बघा, फटाफट बनून तयार होतं। हे बघा, छान असा बॉल बनून तयार झालेला आहे। तुम्हाला इथे मैद्याच्या ऐवजी, म्हणजे मैद्यामध्ये एक अंडा आणि दूध मिक्स करायचं असेल तरी चालेल, त्याने सुद्धा बाहेरची कोटिंग एकदम क्रंची होते। पण मी फक्त मैदाच घेतलेला होता आणि ब्रेड क्रम्समध्ये ॲड करायचं आहे आणि छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, तर अगोदर मी 4 गोळे असे बनवून घेतलेले आहेत। हे बघा, 4 बॉल्स तयार आहेत। तर फ्राय करून घेऊया। तर गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि आपले हे पोटॅटो चीज बॉल्स फ्राय करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटं लागतात मीडियम गॅसवर फ्राय व्हायला। एकदम हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं आहे, चमच्याने एकदम हलक्या हाताने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आता आपले हे चीज बॉल बनवून रेडी आहेत। आता काढून घेऊया। लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा
तुम्ही देऊ शकता। लहान मुलांना खूप आवडतात आणि लहानपासून मोठ्यांना सुद्धा खूप आवडतात। खूप छान असतात टेस्टला, गरम गरम तर खूपच छान लागतात आणि टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खूप छान लागतात। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एकदम आसान रेसिपी आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आपले चीज बॉल्स बनून तयार आहेत। हे बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खा पिया आणि मस्त राहा। हे बघा, एकदम सॉफ्ट बनून तयार झालेले आहेत। आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची बनून तयार झाले होते। टोमॅटो केचप बरोबर खूपच छान लागतात। ठीक आहे, ओके फ्रेंड्स, थँक्यू।